नमस्कार, मी तेजल्स किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चमचमीत झणझणीत अगदी पटकन तयार होणारी काळ्या चण्याची एक रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे चणा चटपटा। या रेसिपीसाठी काळे चणे आपल्याला 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। काळे चणे अगदी छान पाण्यात भिजले पाहिजे। भिजल्यानंतर चणे 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे चण्याचा असा वेगळा वास येत नाही। धुतलेले चणे आता आपल्याला कुकरमध्ये उकडून घ्यायचे आहेत। 1 कप चण्यासाठी मी 2 ग्लास पाणी आणि 2 चमचे मीठ टाकले आहे। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे चणे छान शिजतात। आता आपला कुकर थंड झालेला आहे। कुकर उघडून बघूयात। हे बघा, चणे अगदी छान परफेक्ट शिजलेले आहेत। हे शिजलेले चणे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ। या चण्यांना आता आपल्याला फोडणी देऊन परतवून घ्यायचे आहेत। तर आपण फोडणीची तयारी करून घेऊयात। एका कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यात घालायचं आहे 1 चमचा जीरा, 1 चमचा मोहरी, 2 ते 3 बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, 1 ते 1.5 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धणा जिरा पावडर, 1 चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। हे सगळे मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे सुकं खोबरं, कांदा आणि लसूण याचं वाटण। या वाटणची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आता हे सगळे मसाले आणि वाटण तेलामध्ये छान परतून घेतले की याचा कच्चेपणा निघून जातो। त्यामुळे आपण ह्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे। एकदा की या मसाल्याला तेल सुटलं की आपण याच्यात घालणार आहोत आपले उकडलेले चणे। चणे छान ढवळून मसाल्यासोबत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 मिनिटं शिजवत ठेवायचे आहे। आपण बघू शकतो चण्याला छान तेल सुटलं आहे आणि मसाले आणि चणे एकजीव झाले आहेत। तर आपली ही रेसिपी चणा चटपटा तयार झालेली आहे। तुम्हाला ही अजून चटपटीत बनवायची असेल तर तुम्ही यात लिंबू पिळून टाकू शकतात किंवा आमचूर पावडरसुद्धा ॲड करू शकतात। आता आपण हे चमचमीत चटपटीत चणे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। थँक्यू फॉर वॉचिंग।